नमस्कार. फॉरेन्सिक डिपार्टमेंटने एम-पी-एस-सी मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नेमकं तुम्ही फॉर्म भरू शकताय का? काय पात्रता आहे? वयोमर्यादा काय आहे? वेतन काय असणार आहे? काय अभ्यासक्रम असणार आहे? कशी परीक्षा घेतली जाणार आहे? सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ही एम-पी-एस-सीने प्रसिद्ध केली आहे. त्याच्यामुळे एक्झाम एम-पी-एस-सी कंडक्ट करेल. फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये एक पद आहे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, ज्याला आपण असिस्टंट केमिकल अनालायझर म्हणतो. गट ब ची ही पोस्ट आहे. चांगलं डिपार्टमेंट आहे, चांगली पोस्ट आहे. याच्यासाठी एम-पी-एस-सीने 9 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. असं असलं तरी 6.1 या क्लॉजमध्ये त्यांनी सांगितलंय की शासनाच्या मागणीपत्रानुसार याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. व्यवस्थित बघून घ्या. जर तुम्ही इलिजिबल असाल, पात्र असाल, तर 1 डिसेंबर पासूनच फॉर्म भरायची लिंक त्यांनी ओपन केलेली आहे. पहिला व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला होता, तुमचा बघायचा राहून गेला होता किंवा त्यावेळेस बघितला होता पण फॉर्म भरायचा राहून गेला असेल तर आता अलर्ट व्हा, कारण लास्ट डेट त्यांनी 22 डिसेंबर 2025 दिलेली आहे. याच्यामध्ये शक्यता आहे की ही डेट पोस्टपोन होईल, म्हणजे तुम्हाला आणखी काही दिवस फॉर्म भरायला मिळू शकतात. पण तरी हलगर्जीपणा करू नये. लवकरात लवकर तुम्ही एलिजिबल असाल तर फॉर्म भरून घ्या. वेतन श्रेणी जर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर चांगली आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं इथं तर S15 म्हणजे साधारणतः 77,300-350 रुपये, बरोबर. HRA, TADS सगळ्या गोष्टी पर मंथ सॅलरी आहे पहिल्या महिन्यापासून. असं सेवक वगैरे असं काही प्रकार इथं नाहीये. तुम्हाला वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्च 2026 ला तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 38 वर्ष मॅक्सिमम आहे. पण तुम्ही SC, ST, OBC, अनाथ असाल, आर्थिक दुर्बल घटकात असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्ही इथं इलिजिबल आहेत, फॉर्म भरू शकता. व्यवस्थित बघून घ्या. याच्या पुढे शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे. तुम्ही MSc केमिस्ट्री झालेला असाल, मग ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, ॲनालिटिकल, मेडिसिनल कोणत्याही ब्रांचमध्ये असू द्या. तुम्ही जर सेकंड क्लासमध्ये MSc केमिस्ट्री असाल, सेकंड क्लासमध्ये MSc बायोकेमिस्ट्री किंवा सेकंड क्लासमध्ये MSc फॉरेन्सिक सायन्स असेल तुमचं, तर तुम्ही इलिजिबल आहात. याच्यासाठी कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही. तुम्ही जस्ट झालेला आहात, बरोबर, मागच्याच वर्षी झालाय असं कन्सिडर करा. MSc केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, MSc बायोकेम किंवा MSc फॉरेन्सिक सायन्स, तर तुम्ही 50% पेक्षा जास्त मार्क असेल तर फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्स लागत नाही. व्यवस्थित बघा. याची निवड प्रक्रिया काय असणार आहे. सरळ सरळ पहिली ते एक एक्झाम घेतील CBT, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्याच्यानंतर घेतील इंटरव्ह्यू, हो ना, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन असतं. MPSC एक्झाम कंडक्ट करते. थोडासा प्रॉपर अभ्यास करावा लागेल. शॉर्टमध्ये सांगायचं तर CBT 100 प्रश्न ते विचारतील. सिलेबस त्यांनी दिलेला आहे. 100 प्रश्न, 200 मार्क, पण याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह आहे. 2 मार्काचा एक MCQ असणार आहे आणि जर तुम्ही चुकला तर 1/4 म्हणजे 0.25 तुमचे मार्क कमी होतात. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं. CBT झाली 1 तासामध्ये द्यायची असते. त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यूला बोलवतील. हे 200 मार्क आणि हे 50 मार्क असा 250 मार्काचा ते मेरिट लावतील आणि कॅटेगरीनुसार ते डिव्हाइड करून तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशी निवड प्रक्रिया असणार आहे. जर बघितलं तर तुम्हाला फॉर्म भरायचं जर असेल तर सरळ सरळ तुम्ही गुगलवर फक्त mpsconline.gov.in टाका. फॉर्म तिथं तुम्हाला प्रोफाईल बनवावी लागते. MPSC आजपर्यंत तुम्ही कधीच फॉर्म नाही भरला. MPSCची स्वतःची प्रोफाईल आहे त्या वेबसाईटवर. तुम्ही तुमचा फोटो, आधार नंबर, साईन, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सगळं व्यवस्थित टाकायचं. त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल आहे की नाही ते ऑटो डिटेक्ट करतं सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर तुम्ही या पोस्टला जायचं, तिथं फक्त अप्लाय म्हणायचं. हे जे डॉक्युमेंट्स असतील, तुम्ही 10वी-12वीचं मराठी तुम्हाला येतंय अशा गोष्टी, लहान कुटुंब प्रमाणपत्र असेल, हे सगळं अपलोड करायचं. फॉर्म सबमिट होतो आणि त्याच्यानंतर काही फी आपल्याला भरावी लागते. चलन असतं. डिटेल पुढे बघणार आहे. किती चलन असणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल ना तर तुम्हाला फक्त 394 रुपये भरायचे असतात आणि जर आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय, अनाथ असेल तर 294, म्हणजे TCS, IBPS हा प्रकार नाही. 1,000 रुपये ना, एकदम कमी फी मध्ये तुम्ही इथं इलिजिबल आहात, फॉर्म भरू शकता. या संदर्भाने काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.